मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी मनीष हजारे. आज आपण लातूर येथील जिल्हा परिषद समोर आलेलो आहोत. लातूर येथील जिल्हा परिषद समोर येण्याचं कारण असं आहे की आरोग्य सेक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे कर्मचारी आहेत. म्हणजे आपल्याकडे नर्स असतील, परत डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, सर्व प्रकारचे कर्मचारी आरोग्य विभागामध्ये काम करतात. यांच्यामध्ये यांची NHM म्हणून एक संघटना आहे. या NHM संघटनेमार्फत यांचं बेमुदत उपोषण चालू आहे. तर या उपोषणाच्या पाठीमागे नेमकं यांची पार्श्वभूमी काय आहे किंवा या उपोषणाच्या यांच्या मागण्या काय आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत. सर, पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. जे काय आपलं NHM संघटनेचं हे उपोषण चालू आहे, या उपोषणाच्या नेमकं आपल्या मागण्या काय आहेत आणि आपले उपोषण कधीपासून चालू आहे? सर, ऍक्च्युअली ह्याला उपोषण मानणार नाहीत, हे मरण उपोषण आहे. कारण कसं आहे, गेल्या 20 वर्षापासून 21 वर्षापासून आम्ही कंत्राटी पदावर कार्यरत आहे. कंत्राटी पद म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये गुलामाची राखीव जागा म्हणजे कंत्राटी पद्धत आहे. म्हणजे बैल जो असतो जसं कसायाच्या दावणीला बांधलेला असते तसं आम्ही ऑलरेडी आमच्या जीवनाच्या दावणीला बांधलेले. का? जी नोकरी करत आहे त्या नोकरीला पगार परमनंट म्हणजे जे शासकीय कर्मचारी असतो त्याला पगार जर समजा 1 लाख रुपये असेल तर आम्ही आज बी 15,000 ते 14,000वर काम करत आहेत. मला सांगा, आणि आम्हाला ड्युट्या काय आमच्या गल्लीमध्ये भेटलेल्या नाहीत. कुणाचा तालुका चेंज आहे, कुणाचा जिल्हा चेंज आहे, कुणाचं वेगवेगळं रिजन चेंज आहे. अशा ठिकाणी आम्ही आमचा परिवार जाऊन ड्युटी करत आहेत. असं नाही की घरात बसून गल्लीत ड्युटी करायची. प्रत्येक कर्मचारी हा किरायाने राहत आहे आणि तुम्हाला किरायाचे रेट सर्वांना माहिती आहेत. किराया, लाईट बिल हे मिळून तुम्हाला खोटं बोलणार हे का इमानदारीने 2 ला 3,000 रुपये वाचतात. त्या 3,000त लेकराला कपडे घेऊ का, बायकोला कपडे घेऊ का, मला कपडे घेऊ का, त्या गाडीचा खर्च करू? तुम्ही सांगा. कंत्राटी पद्धतीमध्ये जे तुमची जॉईनिंग झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः किती वेतन मिळते? आता बघा, वेतन म्हणायचं नाही त्याला, ते मानधन आहे. किती मिळते? सर, आता वेतन आहे बघा 20,000पासून सुरुवात आहे. तर मला सांगा, 20,000 जर वेतन असेल, 5-7 हजार रुपये किरायाला गेले, 2-3 1,000 तर लाईट बिलला गेलं, आणि शाळेची फीस भरायला कर्ज काढावं लागतंय. आम्हाला शेत नाही. शेत असतं तर आम्ही ड्युटी केली नसती. आणि ह्याचाच फायदा हे शासन घेऊन दर महिन्याला जुलमी बॉन्ड म्हणजे तुमच्याकडून लिहून घेतेत. तुला नोकरी मागायचा अधिकार नाही. तुला जर नोकरी सोडून जरी जायची असेल तर तुला 1 महिना अगोदर कल्पना द्यावी लागल. आणि आम्हाला रजा, आम्हाला आजारी पडल्यावर सुद्धा रजा नाहीत. म्हणजे आम्ही माणूस नाहीत का? काम तर आम्ही तेच करायला. काम समजा एखादा जर ड्रायव्हर असेल NHMचा, कंत्राटी ड्रायव्हर, थोडक्यात तो गाडी चालवायला त्याला पगार आहे 8,000 रुपये. महाग बसणारे साहेब आहेत त्यांना आहे 3 लाख रुपये. 1 वर्षाची जरी गोळाबेरीज केली तर ह्याच्या 7,000 होईल का? या कंत्राटी याच्यामध्ये तुमची जॉईनिंग झालेली आहे, डायरेक्ट शासनाकडून कंत्राटी पद्धतीने केलं का एखाद्या संस्थेला त्यांनी कंत्राट दिलेला आहे? शासनातर्फे झाली म्हणून तर हे दुःख आहे ना. शासन आम्हाला 34च्या लेकरांनी का ट्रीटमेंट देत आहे? एकाच पदावर GNM भगिनी आहेत, फार्मासिस्ट आहेत, लॅब टेक्निशियन आहेत, ANM आहेत, TBचे कर्मचारी आहेत, अकाउंटंट असतील, पुन्हा डाटा एंट्री ऑपरेटर असतील, क्लर्क असतील. आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला 30% पगार आणि त्याला 100% पगार. म्हणजे एखाद्याला जर 1 लाख पगार असेल तर आमचे सगळे 25,000च्या खालचे आहेत. मग मला सांगा त्याचा संसार चालावा कसा? आणि एक लक्षात ठेवा सर, जो व्यक्तीचं अस्तित्व नसतंय त्या व्यक्तीमध्ये आम्ही आहोत, आणि ज्याचं अस्तित्व नसतंय त्याला कुठंच मान नसतंय. ते आम्ही फक्त परिवाराकडे बघून अधिकाऱ्यांचे, लोकांचे, शासनाचे मान सन्मान आम्ही कवाच घाण ठेवलेला आहे. फक्त आम्ही गुलामी करत आहोत स्वतंत्र भारतात, फक्त गुलामी. शासनाकडून आपली काय अपेक्षा, आता तुमच्या मागण्या काय आहेत? मागण्या एकच आहेत साहेब, आम्हाला न्याय द्या. आमचं परिवार, आता काय सांगू, दिवाळीला सुद्धा जिथं सेल आहे तिथली साडी आणावं लागते बायकोला. आणि बायकोला बी माहित झालंय की बाबा आपल्या नवऱ्याची अवकात नाही तर आपण बी जास्त हट्ट धरून आहे. मला सांगा, लग्नाच्या वेळेस 2.5 ग्रामाचं मंगळसूत्र घातलेलं होतं. आज त्याच्यामध्ये, आज माझ्या ड्युटीला 12 वर्ष झाले, फक्त 1 ग्रामचे मणी वाढविले त्याच मंगळसूत्रामध्ये. ती एक मायमाऊली, एक चांगली बायको आहे, चांगल्या घरची परवरिश आहे म्हणून ती नांदली. कोण नांदणार आहे तुमच्याकडं? 15 वर्षामध्ये जर तुम्ही फुटका मनी घेऊ शकत नाहीत. इथं तर वजनात ते काम कसं झालंय, काम तहसीलदाराचं आणि पगार कोतवालाचा आणि अवकात भिकाऱ्याची असलं झाले धंदा. आपण पाहिलं जे काय मागण्या काय तुमच्या नेमक्या? मागणी एकच आहे सर, आम्हाला शासकीय सेवेमध्ये
कायम करावं. जो 17 महिन्याखाली जो GR निघालेला आहे शासनानंच काढलाय आम्हाला कायम करू म्हणून, ते बी करायला तयार नाहीत. आणि जोपर्यंत कायमची ऑर्डर येत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन तर द्या. एकच काम 2 व्यक्ती करायलेत, एकाला 1 लाख रुपये पगार आणि एकाला 20,000 पगार. तुम्हीच बघा कशी तफावत आहे ती. तर शासनाला हात जोडून विनंती आहे, आमचं आणि आमच्या परिवाराचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापासून तुम्हीच वाचविता. तुम्ही आमची मायबाप सरकार आहो, आम्हीच तुम्हाला निवडून दिलेला आहे. तर आमच्यावर एवढी कृपा करावी आणि आमच्या परिवाराचं भवितव्य तुमच्या पायाशी आहे, हातात बी नाही, पायाशी आहे. त्याला तुमचा पाय लागू द्या आणि आम्हाला शासकीय सेवेमध्ये द्या कुठंतरी. धन्यवाद. 17 महिन्याखाली सर सेवेमध्ये ज्यांना 10 वर्ष कंप्लीट झालेत अशांना मला सांगा, शिक्षण सेवक किती महिन्याचं असतंय, कंत्राटी ग्रामसेवक किती महिन्याचं असतंय, 36 महिन्याचं म्हणजे 3 वर्षाचं. आम्हालाच का 10 वर्ष? अहो, जिथं तुम्हाला कुणी विचारित नाही तिथले आरोग्य कर्मचारी आम्ही आहेत. टीबीचा घा इतका आता कसं आहे मला सांगा, एखाद्याचा बेडका काचावर रंगवून ते बघून त्याला शोधून त्याला उपचारावर घेणं हे काम कुणी करणार आहे का? ते आम्ही अभिमानानं काम करतो का? आपल्या देशामध्ये एकही टीबीचा क्षय रुग्ण राहिला नाही पाहिजे म्हणून. पण तरी बी आमची दखल घेत नव्हतं तुम्ही. कोविड काळामध्ये नाही तसले कामं केले. आमच्यावर एवढा वर्षाव झाला, तुम्ही एवढे आहेत. आता मला घाम बघा, BP आणि शुगरचा पेशंट आहे. या शासनानं 11 वर्षाच्या काळात पैसे न देता 2-3 गिफ्ट दिलेले आहेत, त्याबद्दल शासनाचे धन्यवाद. गिफ्ट नंबर 1, तुम्ही म्हणताल खाऊन वाढलाच, खायलाच भेट नाही, वाढल कुठं? थायरॉइड आहे त्यानं माझं फॅट वाढलंय. दुसरी गोष्ट BP आणि तिसरी गोष्ट शुगर. हे 3 गिफ्ट या शासनाकडून भेटलेत. अर्धे कर्मचारी BP शुगरचे पेशंट आहेत. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच म्हणायचंय की बाबा आम्हाला कायम करा, कुठंतरी घ्या, आमच्या परिवाराला वाचवा. धन्यवाद. आपण पाहिलात जे काही समजा कंत्राटी भरती करून जे आरोग्य विभागामध्ये कर्मचारी घेतलेले आहेत त्यांच्या व्यथा एकदम गंभीर आहेत. तर शासनाने याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन यांचा वेळेवरती उपाययोजना करावी आणि यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावं. आपल्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये काही महिला पण आहेत, आपण जाणून घेऊया महिला कर्मचाऱ्याकडून की नेमकं या उपोषणाच्या पाठीमागे यांची काय भूमिका असणार आहे किंवा यांचं काय म्हणणं आहे. सर 14 मार्च 2024 रोजी राज्य शासनाने एक GR काढलेला आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी 30% प्रमाणे शासन सेवेमध्ये नियमित पदावर समकक्ष पदावर नियमित करून घेण्याचं आश्वासन त्या GRच्या माध्यमातून दिलेलं आहे. परंतु हा GR निघून आज 17 महिने झाले, परंतु कुठल्याही प्रकारची त्या आश्वासनांची पूर्तता नाही किंवा त्या GRची अंमलबजावणी नाही. त्याच धर्तीवर आम्ही हे कालपासून आंदोलन छेडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की त्या GRच्या अनुषंगाने आणखी एक आमची अजून एक मागणी आहे की त्या GRची अंमलबजावणी तर झालीच पाहिजे, परंतु ही 10 वर्ष कंप्लीट झालेली किंवा ज्यांना शासनानं आश्वासन दिलेलं आहे अशा लोकांना जोपर्यंत समावेशन करून घेतलं जात नाही तोपर्यंत समान काम आणि समान वेतन या पद्धतीनं आम्हाला मानधन दिलं पाहिजे. आमचं जे बी काय पेमेंट आहे ते पेमेंटमध्ये वाढ केलेली पाहिजे. याच उद्देशानं खास करून आम्ही इथं बसलेलो आहोत. आणि हे आंदोलन आमचं असंच चालू राहणार जोपर्यंत राज्य शासनाची दखल घेत नाही, आम्हाला लेखी ठोस स्वरूपात देत नाही की या तारखेमध्ये तुमच्या मागण्यांची पूर्तता करण्याचं काम आम्ही आता सुरू करतोय किंवा ही आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, हेही नियोजन केलेलं आहे. आमचं जे राज्य शासनाचं राज्यस्तरीय शिष्टमंडळ आहे आमच्या संघटनेचं एकत्रीकरण समितीचं, त्या समितीच्या लोकांना बोलवून घेऊन त्या समितीच्या माध्यमातून आम्हाला जोपर्यंत कळत नाही की बाबा तुमचा आता ही आमच्या पूर्ण मागण्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे तोपर्यंत हे आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे. आपण पाहिलात NHM संघटनेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं उपोषण जे चालू आहे हे उपोषण पूर्णपणे बेमुदत आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला पण आम्हाला प्रश्न विचारावा वाटतोय की जी काय समजा सध्या रुग्णालयामध्ये जे पेशंट वगैरे दाखल होत आहेत तर यांच्या सेवेसाठी सध्या कर्मचारी तर इथं बेमुदत उपोषणावरती आलेले आहेत. तर तिकडची जी काही समजा हेळसांड होणार आहे तर ती रुग्णाची देखील आपण हेळसांड थांबवावी आणि जो काही यांच्या मागण्या आहेत या मागण्याकडे शासनाने पूर्णपणे लक्ष द्यावं. मी मनीष हजारे, पोलीस स्टार न्यूज, लातूर.